महापालिकेच्या निवडणुका शिवाय आघाडी आणि महायुतीमध्ये होणारी सगळी जागा वाटपाच्या विषयाला घेऊन होणारी चर्चा बरीच खलबत आहे आणि खल होतोय। याबद्दलच्या देखील बातम्या आपल्याला जाणून घ्यायच्यात, पण त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंसोबत शरद पवारांची युती। शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार 10 जागा। मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमध्ये नागपुरात बैठक। भाजपची 50 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। मुंबईत ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर अजूनही जागा वाटपाचा तिढा कायम। मनसे कार्यालयाबाहेर इच्छुकांची गर्दी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा बोलावली नेत्यांची बैठक। मुंबईत काँग्रेस आणि वंचितचं ठरलं। हर्षवर्धन सपकाळांकडून आघाडीची घोषणा। 227 पैकी काँग्रेस 156 तर 52 जागा वंचित लढवणार। पुण्यातील जागा वाटपावरून रवींद्र धंगेकर नाराज। लाचार होऊन युती नको, निवडून न येणाऱ्या जागा भाजप सेनेला देतंय धंगेकरांचा आरोप। तर धंगेकरांचा मुलगा अपक्ष लढणार। मीरा भाईंदरमध्ये महायुतीचा पेच कायम। भाजपने 24 तासात निर्णय न घेतल्यास स्वतंत्र लढण्याचा प्रताप सरनाईकांचा इशारा। ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची समजूत काढण्यात एकनाथ शिंदेंना यश। नाराजी दूर झाल्याची मीनाक्षी शिंदेंची माहिती। अमरावतीत भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली। शिवसेनेने अवास्तव जागा मागितल्यानं युती फिसकटल्याची चर्चा। या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं। कुणी येवो अथवा न येवो पण आपण लढणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। भाजपनं फक्त युती तोडली नाही तर ते आपल्याला संपवायला निघालेत असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केलाय। इतकी वर्ष लढलो म्हणून कुणीही मुंबई हिसकावून घेऊ शकलेलं नाहीये असा दावाही त्यांनी केलाय। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाला आता सुरुवात झाली आहे। बीएमसीची लढाई सुरू झाल्याबरोबरच उद्धव ठाकरेंनी थेट पानिपत पर्यंत धडक मारली। उद्धव ठाकरेंनी थेट अब्दालीचा उल्लेख केलाय। अफगाणिस्तानातल्या अहमद शाह अब्दालीनं भारतावर एकूण 8 वेळा आक्रमण केलं होतं। मराठ्यांसोबत त्याची पानिपतमध्ये निर्णायक लढाई झाली होती। आता 17व्या शतकातील अब्दाली पुन्हा उतरलाय, कारण उद्धव ठाकरेंनी अब्दालीला हरवायचंय असं वक्तव्य केलंय। इतकंच नाही तर अॅनाकोंडा आणि भाजपलाही हरवण्यासाठी सज्ज व्हा असं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलंय। अब्दाली शांत आहे, सगळ्यांचं बोलून झालं आणि इथंच प्रश्न करणार तर या मर्यादा फुलाच्या रेषेत त्यांनी सांगितलं की नाही संध्याकाळची वेळ झाली हे मराठी आहेत त्यांच्या चुली पेटल्या। तुला चुली पेटल्या पण वेगवेगळ्या कशा ते नाही, त्यांच्याकडे जातीपातीच्या प्रमाणे त्यांच्या चुली वेगळ्या। पानिपतच्या लढाईत जातीपातींमुळे मराठा सैन्याचा पराभव झाल्याचं उद्धव ठाकरेंनी मुंबईतील सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि सर्व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत सांगितलं। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर एकापाठोपाठ एक असे आरोप केले। भाजपनं आजपर्यंत उपयोग करून घेतल्याचा गंभीर आरोपही उद्धव ठाकरेंनी केला। आणि आपल्या डोळ्यात देखत आपलं आयुष्य आणि त्या सगळ्या हुतात्म्याने बलिदान करून रक्त सांडून मिळवलेली मुंबई हे 2 गुजराती होय, मी त्यांना मुद्दामून म्हणतोय हे 2 गुजराती हे आपल्याला गिळायला निघाले। शिवसेना त्यांना का खतम करायचे? कारण मुंबईचा घास गिळायला शिवसेनेतील दुसरा कोणताही काटा त्यांच्या कशात अडकू शकत नाही, म्हणून त्याने शिवसेना खतम करायची। एकदा का मुंबईमध्ये शिवसेना खतम केली तर आम्ही मुंबई महाराष्ट्र गिळायला मोकळे झालो। उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका करताना अब्दाली, अॅनाकोंडा या उपमा वापरल्यात। त्यामुळे भाजपनंही उद्धव ठाकरेंचा हिशेब करताना कोणताही मुलाहिजा ठेवला नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार सोडल्यामुळे हा मराठी माणूस तुमच्यापासून दूर गेला आणि तुम्ही काय अनाकोंडा आणि अब्दालीच्या गप्पा मारतायत। ज्यांनी स्वतःचा पक्ष गिळंकृत केला ते सगळ्यात मोठा अनाकोंडा तुम्ही आहात।
मुंबईसह 29 महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अजून एकही सभा झालेली नाहीये. पण त्याआधीच महानगरपालिकेचा रणसंग्राम पाणीपत आणि अब्दालींपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे जेव्हा सभा होतील तेव्हा महानगरपालिकेची लढाई अधिकच घनघोर असेल यात काही शंकाच नाही. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एकीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती झाली आहे, तर दुसरीकडे मुंबईत काँग्रेस वंचित आघाडी म्हणजे एकत्र निवडणूक लढणारे एकत्रित येऊन आणि 1999 मध्ये एकत्र निवडणूक लढवणारे काँग्रेस आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा एकत्र आलेत. हो, तब्बल 25 वर्षांनंतर काँग्रेस आणि आंबेडकरांची आघाडी झाली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसला मदतीचा हात दिला. त्यामुळं काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीमुळे मुंबईतील समीकरण, राजकीय समीकरण जे ते बदलण्याची शक्यता वर्तवली जाते. काँग्रेस वंचितचं अखेर ठरलं. मुंबई महानगरपालिकेसाठी नवी आघाडी. दोन्ही पक्षांचं जागा वाटपही जाहीर. काँग्रेस वंचितच्या एकीनं समीकरण बदलणार. काँग्रेस आणि ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे सूर अखेर जुळले. आघाडी झाली, बिनसली, झाली असं म्हणत अखेर दोन्ही पक्षांनी मुंबई महानगरपालिकेसाठी आघाडीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, सिद्धार्थ मोकळे यांच्या उपस्थितीत रविवारी मुंबईत आघाडीची घोषणा करण्यात आली. भविष्यात राज्यातील इतर ठिकाणीही काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी होईल असे संकेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेत. बऱ्याच ठिकाणी एकत्र कसं येता येईल या अनुषंगानं काही अडचणी असतात. दोघांनाही सारख्या जागा पाहिजे असतात. त्यामुळे जेव्हा जागेची चर्चा होते तेव्हा ते अवघड असतं. मात्र या जागेपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत. जरूर एका नंबरपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत, जे धैर्यवर्धनजी त्याचा निश्चित उल्लेख करतील. मात्र हा काही संख्या कोण किती लढतंय हा भाग दोन्ही पक्षांसाठी गौण आहे. हा संख्येचा खेळ नाही, तर हा विचारांचा मेळ आहे आणि त्या विचारांच्या मेळातून पुढे जाण्याची भूमिका आम्ही घेत आहोत. मुंबईसाठी काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी झाली असून काँग्रेस वंचित आघाडीचे जागा वाटपही फायनल झाले. त्यानुसार मुंबईतील 227 जागांपैकी काँग्रेस 156 जागा लढवणार आहे, तर वंचित बहुजन आघाडी 62 जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहे. 227 पैकी 62 जागा या वंचित बहुजन आघाडी लढणार आहे असं आमचं ठरलंय आणि त्या जागांच्या सीट शेअरिंगच्या पेपरवरती दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या झालेल्या आहेत. त्यांनी आणखी एक जी गोष्ट सांगितली, जी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खरं तर समजून घेतली पाहिजे, की सीट शेअरिंगची चर्चा ही कधीच समाधानकारक होत नाही. कारण अनेक जागा हव्या असलेल्या आपल्याला दुसऱ्यांना सोडाव्या लागतात. दोन पक्षांच्या मध्ये जागा वाटपाच्या चर्चा कधीच समाधानकारक नसतात. त्या अनेक जागांवर थांबतात, कार्यकर्त्यांचं नुकसान होते, त्यांचंही होते, दुसऱ्याही पक्षाचं होते. पण कुठेतरी दादा म्हणतात तसं विचारांचा एक आपल्याला ध्येय समोर ठेवून पुढे गेलं पाहिजे, म्हणून आम्ही इथे एकत्र आलो आहे. काँग्रेसनं वंचितशी हात मिळवणी केल्यानं काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीच्या आघाडीची शक्यता मावळली आहे. त्यामुळेच आता पवारांच्या राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंची चर्चा सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. आता त्यामुळेच की काय ठाकरेंचे खासदार संजय राऊत काँग्रेस वंचितच्या या आघाडीवर संशय उपस्थित करताना दिसले. तर महायुतीनं देखील या आघाडीवर काहीशी नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. करू द्या ना, पण प्रकाश आंबेडकरांनी मान्य केलंय का? काँग्रेसने घोषणा केली हे बरोबर आहे, पण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी ही युती मान्य केली आहे का? जर त्यांनी ती युती मनापासून स्वीकारली असेल तर प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या आघाडीचं आम्ही स्वागत करू. प्रकाश आंबेडकरांसारखी ताकद जर काँग्रेसला मिळत असेल तर नक्कीच आनंद आहे. काँग्रेस आणि वंचितची आघाडी एकत्र आल्यामुळं महानगरपालिका निवडणुकीतील राजकीय समीकरण बदलणार आहे. काँग्रेस वंचित एकीमुळे दलित, वंचित आणि अल्पसंख्याक मतदारांवर त्यांचा चांगलाच प्रभाव पडणार आहे. नगर परिषद निवडणुकीत एकटी लढणारी वंचित बहुजन आघाडी आता काँग्रेस सोबत मुंबईत कशी कामगिरी करते आणि वंचितच्या मदतीचा काँग्रेसला किती फायदा होतो हे येत्या 18 दिवसातच स्पष्ट होणार आहे. पण या आघाडीमुळे महायुती आणि काँग्रेस वगळून तयार झालेल्या
महाविकास आघाडीच्या रणनीतीवरही परिणाम होणार एवढं निश्चित. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अखेर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ठाकरे बंधूंबरोबर युती झाल्याचं कळत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उबाठा मनसे युतीकडून 10 जागा देण्यात आलेल्या आहेत. कोणत्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 52 जागांच्या मागणीचा प्रवास अखेर 10 जागांवर येऊन संपलाय. म्हणजेच आता मुंबईमध्ये ठाकरे बंधू मनसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जो आहे तो देखील असेल. त्यांना 10 जागा ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत मुंबईतल्या, आणि त्या 10 जागांवरती ते निवडणूक लढवतील. आणि कुठल्याही क्षणी उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे, कारण आता उमेदवारी अर्ज जे ते दाखल केले जात आहेत. आणि या याच्यामध्ये जर लक्षात घेतलं तर माघारीची तारीख देखील जवळ येते. त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांची यादी जाहीर करून आता उमेदवारांना AB फॉर्म जे आहेत ते द्यावे लागतील.